कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम. हे शिकवाकू माझी चड्डी देतो काय? शिकवाकू. दत्तू माझं नाव इश्वाकू आहे रे. 15 वर्ष आपण एकाच सोसायटीत राहतोय. आपण 6 महिने हॉस्टेलमध्ये पण एका रूम मध्ये राहतोय. तरी तुला माझं नाव कसं पाठ होत नाही दत्तू? अरे उद्या पाठ करतो. आता तू चड्डी दे. ती जांभल्या कलरची बघ चड्डी, जांभल्या कलरची. मध्ये दिल आहे अशी. हा हे गे कसं होणार आहे काय माहिती. आणि ऐक, आता सतत चड्डी चड्डी बोलू नकोस. मी प्रार्थना करतोय. ओके. शुभ जन्मदिनम तुभ्यम, शुभ जन्मदिनम तुभ्यम, शुभ जन्मदिनम तव हे सकल सफल भूयात. बाबा मम्मा तुम्ही इथे आलात. मी खरं सरप्राईज झालो. खूप सरप्राईज झालो मी. वाढदिवसाच्या सहस्त्र सहस्त्र शुभेच्छा इक्ष्वाकू. थँक्यू 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 बाबा. तुम्ही कसे काय आलात मम्मा? कशी आहेस तू? मी बरी आहे बाळा, तू बरा आहेस ना? मी खूप चांगला आहे. आणि तू? कसे काय आलात म्हणजे मी यांना म्हंटल होतं आज इक्ष्वाकूचा वाढदिवस आहे तर आपण त्याला घरी बोलवूया का? तर म्हणाले नाही, इक्ष्वाकूच्या अभ्यासात व्यत्यय येता कामा नये. त्यामुळे आपण त्याला घरी बोलवण्यापेक्षा आपण त्याला अचानक जाऊन आकस्मित हर्षयोग देऊयात. म्हणजे सरप्राईज रे. बाबांनी काहीतरी नवीन शब्द शोधून काढलाय. नाही नाही नाही, पण मला खरंच अकस्मित हर्षयोग झालेला आहे बाबा. वा, तर म्हणून मग आम्ही पहिली ट्रेन पकडली आणि मग लगेचच तुला भेटायला आलो. कसं आहेस? बरं तशी आहेस? अस्वच्छच आहे. वाढदिवस आहे आजच्या दिवस. आणि आणि हा इसम यांच्या बाजूला. ठीक आहे, हे कायमस्वरूपी असं ठेवता येईल? असू दे ना. नको ना बाबा. असं काय वाग प्रद्युम्न. माझ्या मुलावर वाईट संस्कार नको. प्रद्युम्न काय करतोयस तू हे? नको नाही असं वागूस. बर, अभ्यास कसा चाललाय? मागच्या महिन्यात सेमिस्टर होती ना? थांब, अरे वाढदिवस आहे आज त्याचा. आणि मुळात पहिल्यांदा आपल्यापासून इतक्या लांब राहतोय तो. डोळे भरून मला माझ्या लेकराला बघू तर दे आधी. तक्षशिला, आपलं काय ठरलंय? काय नाव आहे? काय भावनिक व्हायचं नाहीये. आपण आपल्या मुलाला आपल्यापासून लांब का ठेवलेलं आहे? मुलं जेव्हा एकटी राहतात तेव्हा ती स्वतंत्र होतात, ती मच्युअर होतात, त्यांच्यात एक वैचारिक परिपक्वता येते की नाही? ये भाई ये बघ कैसा दिख रहा है, देख बहुत मजा आहे अभी. मस्त दिख रहा है. अरे काका काकू हे बघा. कैसे आहे? काका काका पाय घालू? ए गधड्या, पाय लागू असताना ते पाय घालू काय आहे? पाय घालू? पाया पडू का विचार ना. कसा आहेस बाळा? बरा आहेस ना? मज्जा मज्जा. मज्जा मज्जा मज्जा. छान. याची उत्तरं ना मला आवडतच नाही. मज्जा मज्जा हे काय उत्तर आहे मला सांग. असू दे प्रद्युम्न. टिकलाय अजून टिकलाय. मला वाटलं झेपणार नाही याला इंजिनिअरिंग. हो काका, इंजिनिअरिंग माझ्या रक्तात आहे. माझा पप्पूस आहे ना, एकेकाली मोठा इंजिनियर होता. मॅकॅनिककडे हवा भरण्याचं काम करायचा तुझा पप्पू. त्याला इंजिनियर नाही, छोटू म्हणतात. असू दे. कसे कपडे असं घातलेत बघ ना. सतत नितंबावर बदाम. मम्मा बाळा. बाबा, दत्तूचा पण वाढदिवस आहे आज. अरे हो, बरोबर, माझ्या लक्षातच नाही आलं. मी विसरले. सॉरी सॉरी. बरोबर, तुमच्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो नाही का? तर तू असू दे बाळा, असू दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. अभिष्ट चिंतन. ए चिंता नाही, आता मजा आहे. आज मज्जा करायची, एकदम बसायचं. अरे बाळा, अभिष्ट चिंतन. काका चिंता करे मेरे दुश्मन, अभी छोड़ो. अरे अभिष्ट चिंतन म्हणजे असू दे असू दे असू दे असू दे. वा वा, असू दे. अरे
दूध म्हणू कोण दुदू म्हणू? आपण प्रद्युम्न नाव आहे त्यांचं. अरे वेणी तुम्ही कधी आला? वहिनी आम्ही आत्ताच आलो, म्हटलं ब्रह्ममुहूर्तावर ह्याचं औक्षण करूया. आज वाढदिवस आहे ना, हा. पण आमची ट्रेन नेमकीच मिस झाली, लेट झाला यायला. अरे मग बोलायचं ना, आपण ट्रिपल सीट आलोच तर नाही इकडं. माझी आहे ना बायसायकल. पार्ल्याहून इगतपुरीला आपण ट्रिपल सीट यायचं होतं तुमच्या बायसायकलवरून. आलं माझ्या पोराच्या वाढदिवसाला मी मांगलावर पण जाऊ शकतो, पण ते काही नाही. बघा तुम्हा दोघांना, तुझा पण वाढदिवस नाही, याचा पण वाढदिवस आहे ना, तुम्हा दोघांना MMHRDA. मस्त. म्हणजे मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्या पप्पाचा बोलायचा जरा प्रॉब्लेम आहे ना, ते शॉर्टकट बोलतात एकदम. बरं असू दे, असू दे. हॅपी रिटर्न्स. एक मिनिट, मग MMHRD मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ए कशासाठी आहे मग? अरुण तर्फे अरुण करणं. इतकं बेंबीच्या देठापासून ओरडण्यापेक्षा सरळ सोपं सुटसुटीत म्हणावं, जीवेत शरदशतम. हा मग ठीक आहे, मी माझ्या दत्तूला MMHRDA आणि तुझ्या पोराला जावेद शरद सातम. बस. कोण जावेद शरद साटम? अरे आता बोल ना तू यार. कदम काका हा. जावेद शरद शतम नाही, मग? जिवेत शरद शतम म्हणजे काय तर 100 शरद ऋतू तू पाहावेस असं. असा त्याचा अर्थ होतो. अच्छा. शरद म्हणजे ऋतू आहे काय? हो. आम्हाला तर आतापर्यंत गरमा, बारिश, कुडकुडी हेच माहित होतं. नाही, मला काही बोलायचं नाहीये यावर. मला काहीही बोलायचं नाहीये तक्षशिला यावर. गरमा, कुडकुडी, बारिश सोड. तक्षशिला आरतीचं ताट कर. आरती जेवायला येते काय? नाही, आरतीचं ताट ओवाळण्यासाठी म्हणतायत ते. हा ओवाळणी चला चला. काय करतो? अरे बजा. तू बस. नाही. बस आहे, बस. चला चला चला, अवलक्षण करून घेऊया पटकन. काय करूया? अवलक्षण. बघ बेटा, याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण करणे. प्रद्युम्न आहे तेच बोलतोय मी. अवलक्षण म्हणतात का त्याला? औक्षण म्हणतात ना. अरे ते क्रिकेट मध्ये ना, म्हणजे पंडूला 1 करोड मध्ये घेतला, तात्याला 2 करोड मध्ये घेतला. अहो ते ऑक्शन. मी जे म्हणतोय ते औक्षण. कदम औ काही आहे की नाही? अरे बोल काय पण वसारे, पण ताटली गोलगोलच फिरवायची आहे ना रे. अरे. मुद्दा कितीही बरोबर असला तरी ताटली म्हणतायत त्या म्हणाला ते. तांबण. हा चला पटकन औषण करून घ्या. हा, मी औक्षण करते. तू बस बाळा इथे. हा. किंवा तू करून घे. तर तू ये बाळा, बस तू पण बस, तुझं पण औक्षण करते. ते जरा गिफ्ट काढा ना. हो आधी ते गोडाधोडाचे आहे ते. बर. हे पहा काय आणलंय. आईला काजू टाकली. काजू टकली असते का? काजू कतली म्हणता येत नाहीये ह्याला. काजू टकली काय भाषेची कत्तल करत निघालेत बापले. कळत नाही मला माझ्या मुलाला मी काय या मुलासोबत राहू देतोय. असू दे. काजू टकली. हे घे, हे घे. हा, हा. पाया पडतो. असू दे, बघू मी पण. असू दे. काकांच्या पाया पड. हा. पुस. अरे असू दे रिक्षा वाकू. इक्ष्वाकू रिक्षा वाकू नव्हे. अरे नाही जमत वसाऱ्या, 15 वर्ष मी प्रयत्न करतोय, मला बोलायला जमत नाही. फक्त वाकू लक्षात आहे माझ्या. ठीक आहे, हरकत नाही. कदम राहू दे, काहीच प्रॉब्लेम. असू दे. बरं इक्ष्वाकू, तुझ्यासाठी बाबांनी एक छान गिफ्ट आणलंय. हा? काय असेल ओळख बघू. पुस्तक. अरे वा, आमचा इक्ष्वाकू तर मोठा झालेला आहे. गिफ्ट ओळखायला लागलाय बरोबर. उघडून पहा, साधं सुद्धा पुस्तक नाहीये ते. कुठलं आहे बाबा? बघ 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 बघ. हे ना खरेंचं महामृत्युंजय, एक अलौकिक पर्व आणि अज्ञेयाच्या दिक्कालातील प्रवास.
हे बसाऱ्या तुझ्याकडे साधं सोपं पुस्तक नाही का? चंपक कटकट असं काहीतरी नाव आहे? कटकट नाही, ठक 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 ठक. आणि बाबांनी मला लहानपणापासून ती पुस्तक वाचायलाच सांगितली नाही. बाबा म्हणाले होते की जे पुस्तक एकदा वाचून कळतं ते पुस्तक वाचणं व्यर्थ. शाबास. आमचं वेगळं आहे. पप्पूस बोलतात ज्या पुस्तकात चित्र भारी ते पुस्तक जाम भारी. माहिती काय हिच्याला? नाही तर आवरं पुस्तक वाचायचं ना, त्याचं नाव वाचता किडनी फुटून मरायला होईल. हे नाव वाचताना तुमची किडनी फुटणार आहे. हा, वा रे वाचा का? अरे आणि इकडे काय लिहिलंय? हे ना खरे, सगळंच खोटं आहे, मग कशाला वाचायचं? हे मूर्ख वानरा, हे झालं. हे ना खरे म्हणजे आतमध्ये खोट्या बातम्या मग नाहीयेत. काय? लेखकाचं नाव आहे हे ना खरे, हेमंत नानासाहेब खरे. काय माणूस, मला खरंच कळत नाही मी माझ्या मुलाला याच्या मुलासोबत का राहू देतो. बाबा राहू द्या ना. असू दे असू दे. ए, मी तुला पण गिफ्ट आणलाय. ही सुद्धा आणलेला आहे बेटा. तुझ्यासाठी आणखीन एक गिफ्ट आहे. आणखी एक. टू गिफ्ट आहेत. वा 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 वा. हे बघ, तुझ्या या रूमच्या चावीसाठी किचन. किती छान. आणि त्याच्यावर लिहिलंय बघ काय. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. काय आहे हे? मोरोपंतांच्या केकावलीतील आर्या. धन्यवाद बाबा. आवडलं, मला खूप आवडलं. हो पप्पूस, मला पण द्या ना ती केकवाली आर्या. एक वाली आर्या, एक वाली आर्या. बोला ना मोरोपंताची केक. अरे वानर पुत्रा, मोरोपंत बेकरीच्या बाजूला राहायचंय का? केकवाली आर्या हवी बाबा तुला? बाबा बाबा, दत्तू ती प्रार्थना आहे. मग प्रार्थना द्या चालेल. नाही हा गधडा आहे. असू दे. असू दे असू दे असू दे, असू दे. चला चला, मी पण गिफ्ट आणले माझ्या पोराला. हा. हे बघ, नवीन बाईक आणले, खाली उभी आहे तिकडे. गडगड. पप्पूस थँक्यू. थँक्यू. बाबा तुम्ही मला किचन दिली फक्त, त्याला बाईक मिळाली. अच्छा, इक्ष्वाकू आता मोठा झालाय तर एकटा राहायला लागलाय तर आता हवा गेलीये डोक्यात. अरे ठीक आहे ना, मी काय माझ्या पोराला एकट्यालाच नाही आणले, तुम्हा दोघांसाठी आहे. अरे वा. तुम्हाला अभ्यास करून टेन्शन आलं ना, तर मोकल्या वारेमध्ये तुम्ही जाऊन फिरा, वा. एन्जॉय करा, मजा करा, नका टेन्शन घेऊ तुम्ही. काही गरज नाही. दे त्याला ते परत, दे त्याला ते परत. तुझी आहे का ती गाडी? मग कुठल्या अधिकाऱ्याने घेतलीस तू ती चावी? आणि तुमच्या मुलाकडे बघून असं वाटतंय का त्याला अभ्यासाचं टेन्शन आलं असेल? अजिबात काही करायचं नाही त्याच्यासोबत, कुठे जायचं नाही फिरायला, कळलं? अभ्यास करायचा गपचूप. प्रद्युम्न काय चाललंय तुझं? अभ्यास करणाऱ्या मुलांनी काहीच मज्जा करायची नाही आयुष्यात, असं कुठे लिहून ठेवलंय का? 12-12 तास शिक्षक आपला अभ्यास करतो की नाही? गेला एक दिवस फिरायला तर काय बिघडणार आहे त्याचं? सगळंच बिघडणार आहे. एक दिवस जर इक्ष्वाकू मज्जा करायला गेला ना, तर त्याच्या जागी कोणीतरी दुसरा मुलगा लायब्ररीमध्ये येईल, त्याच्या जागी बसेल, त्याच्यापेक्षा एक दिवस जास्त अभ्यास करेल, आणि माझा इक्ष्वाकू एक दिवस अभ्यासात त्याच्यापेक्षा मागे पडेल, जे मला चालणार नाहीये. बाबा मी खूप अभ्यास करेन, तुम्ही नका काळजी करू. मी तुमचं, आईचं, माझं नाव, तिघांचंही नाव मोठं करीन बाबा. ऑलरेडी मोठा आहे वासाऱ्या, अजून किती मोठं करणार आहे? तुमच्या लोकांचं नाव घेता घेता मला पंप मारायला लागतो, आवरा दम लागतो. अजून मोठं करणार आहेस तू. असू दे. हा, हा. चला आता केक कापूया. केक केक कापूया आपण, ते केक महत्वाचं कापूया. आहे. दोघांचा वाढदिवस आहे तर जरा शांततेत सगळं करूया. केक कापूया आपण. प्रद्युम्न हो, पाश्चिमात्य संस्कृती नुसती ना. चला केक कापूया हा, आपण. चला. हा चला, इकडे ठेवा केक. हा, दत्तूचा बर्थडे, दत्तूचा बर्थडे, दत्तूचा बर्थडे, पॉ पॉ पॉ. दत्तूचा बर्थडे, दत्तूचा बर्थडे, दत्तूचा बर्थडे, पॉ पॉ पॉ. इश्वाकूचा बर्थडे, इश्वाकूचा बर्थडे, इश्वाकूचा बर्थडे, पॉ पॉ पॉ. इश्वाकूचा बर्थडे. काय झालं? काही नाही, अभिरुची बदलत चालली त्याची, ते पाहत होतो. नाही, मगाशी मी बोललो नाही, पण आता मला विचारायचं आहे, मागच्या महिन्यात सेमिस्टर झाली ना, किती मार्क्स मिळाले आपल्याला इक्ष्वाकू? 49. लाज नाही वाटत हे सांगताना? आनंदाने सांगतोयस. 49 मार्क मिळाले तुला आणि आनंदाने सांगतोय. बाबा 50 मध्ये 49 मिळालेत. तरीही अभिमान आहेच. 1 मार्क कुठे आहे इक्ष्वाकू? 50 पैकी 49 मिळालेत तुला, 50 पैकी 50 नाही मिळालेत. 1 मार्क कुठे? अरे हा ना वसाडी, इकडे तिकडे गेला असेल, कसं टेन्शन घेतो? तुझ्याकडे आलाय का, देऊन टाक ना यार, का त्याला टेन्शन घेतो? मला 15 मिळालेत. 15 मिळालेत, त्यातला एक देतो तुला. हा, घेऊन टाक ना, तुला कशाला चालतील त्याला मला. टेन्शन देतो? अरे मूर्ख बाप लेकांनो, काय झालं? असा मार्क देता येत नाही. आणि तुला कळत नाहीये? हा, तू ते काही नाही. मी आत्ताच्या आत्ता जातोय आणि वॉर्डनला सांगतोय माझा मुलगा इक्ष्वाकू यांच्या मुलासोबत म्हणजे दत्तू सोबत इथे राहणार नाही. अरे. हे दोघं एकत्र राहिले तर माझा इक्ष्वाकू मागे पडेल. हे दोघं एकत्र राहिले तर दत्तू पुढे जाईल, असा विचार का नाही करत तू?
नाही कसं आहे ना प्रद्युम्न, इक्ष्वाकूची रूम बदलण्यापेक्षा तू तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू बदल, तक्षशिला त्याची जास्त गरज आहे. मित्रांना मागे टाकून पुढे जाणाऱ्या मुलापेक्षा मागे पडलेल्या मित्रांना पुढे घेऊन जाणारा मुलगा मला जास्त आवडेल प्रद्युम्न. शिकवाकूमुळे पास झालो यावर्षी मी. इक्ष्वाकू. असू दे असू दे. बाबा मी खूप अभ्यास करेन, मी तुमची सगळी स्वप्न पूर्ण करीन, पण दत्तू आणि मला वेगळं नका ना करू बाबा. माझे बाकी सगळे मित्र आहेत ना, मी पहिला आलो की त्यांना त्रास होतो. दत्तू हा एकमेव मित्र आहे बाबा, जो त्याला केटी लागली तरी माझ्या आनंदात तो जास्त खुश असतो बाबा. बघितलंच दुमदुमन. गुंडुमन नाव नाहीये माझं. गुंडुमन. अरे तेच ना, पवल्याच्या बाजूला बांधला पिवला बंगला, कोणाचा तरी बांध कोणाला तरी लागला. ही काय म्हण आहे? मूळ म्हण अशी आहे, ढवळ्या शेजारी बांधला पावळा, वाण नाही पण गुण लागला. अरे त्यात फरक पडतो वाचून आज. प्रद्युम्न परत तू तेच करतोय. अगं पण ते पण ऐक माझं, अरे त्यांच्या भाषेमुळे त्यांचं काही अडतंय का? नाही अडत आहे. तू मराठीचा शिक्षक आहेस, तुला तुझी भाषा उत्तम जमते. ते गॅरेज मध्ये काम करतात, त्यांना त्यांचं काम उत्तम जमतं, तरी सुद्धा तुम्ही दोघंही एकाच सोसायटीत एकाच फ्लोअरवर राहताय ना. काय फरक काय पडतो? आणि मला विश्वास आहे इक्ष्वाकू आणि दत्तू दोघंही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये नक्की नाव कमावतील. हो की नाही? चला आपण केक कापूया. बस झाले ना रे फालतुगिरी, केक कापूया ना, चला ना रे. चला, या. ये तू इथे उभा राहा. ए तू इचुक इचुक ऐक रे, ऐक रे. हा, ए दत्तूचा बर्थडे, दत्तूचा बर्थडे. शिकवाकूचा बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक बर्थडे. शुभेच्छा. वा वा वा, किती छान. वा वा वा. असं हसत खेळत करायचं. हॅपी बर्थडे. घे ना. ए हॅपी बर्थडे. हा. ए घे घे मी केक. घेते. अरे अरे बापरे. अरे मी खाई. अरे दुमने दुमने चल. मी भरवलं असं समज. भरव ना प्रद्युम्न, काय आहे? काका, लाड नको बरोबर त्याचं ना? जास्तीचं. आला, ए, घे घे धर. खा. जास्त साखर खायची नाही. असू दे. ए हे घे नाही, तू. नाही, ठीक आहे, ठीक आहे. मला पण नाही. हो हे घ्या हे घ्या.